रिपीट होईल पण अगदी 2 मिनिटात सांगते. जानेवारी 2013 मध्ये आम्ही सर्वांनी असं मिळून ठरवलं. आधी एक शशिकांत लावणीस म्हणून नाट्यकला मित्र होते, तुम्हाला लक्षात असेल, अलीकडेच त्यांचं निधन झालं. ते आणि त्यांचे 4-5 मित्र मिळून असेच मित्रांच्या घरी आपण वाचलेल्या पुस्तकांवर बोलत जाऊ म्हणले. अगदी छोटासा ग्रुप होता, एकमेकांच्या घरीच बसायचे. मग नंतर एकाची पुण्याला ट्रान्सफर झाली, त्यांनी त्यांची प्रॉपर्टी वगैरे घेतली. मग कुठे बसायचं, मी 1-2 त्यांच्या सभांना गेले होते. कुठे बसायचं म्हणलं नाही, माझ्या घरी वर एक मोठा हॉल आहे, तसाही तुम्ही कामाचा राहतो, आम्हाला कोणाला भाड्याने द्यायचं नाही आहे, आपल्याच काही ॲक्टिव्हिटी. तर मग इथे आम्ही दर महिन्याच्या पहिल्या रविवारी जमत असतो. एक साधारण 100-125 लोकांना एक निरोप जातो. आमची कुठलीही पुस्तक विषय नाही किंवा काही पैसे भरायचे नाही, कोणी प्रेसिडेंट सेक्रेटरी नाही, ट्रेझरर पण नाही. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी संध्याकाळी एकाने जे नवीन पुस्तक वाचलं त्याच्यावर सविस्तर बोलायचं 40-45 मिनिटं, जेणेकरून ऐकणाऱ्या लोकांना त्या पुस्तक वाचल्याचाच आनंद मिळेल. किंवा ज्याला अगदी खूप उत्कंठ आहे ते विकतही घेऊन वाचतात. किंवा लायब्ररी आहे बऱ्याच गावामध्ये, मोठी एक हिराचंद नेमचंद लायब्ररी आहे, तिथे बऱ्यापैकी सगळीच नवीन चांगली पुस्तकं उपलब्ध असतात, तिथे आणून वाचतात. तर बऱ्याचदा आम्ही पाहिलं याच्यात लेखक कवी कोणी नाही आहे, हा वाचकांचाच कट्टा असल्यासारखा हा ग्रुप आहे. आणि हळूहळू वाचता वाचता आमच्यापैकी 4 सभासदांनी पुस्तकं पण लिहिलेली आहेत. अगदी मला वाटते त्या 2013 पासूनच्या या 13 वर्षाच्या प्रवासात फक्त 2 ज्या कोविड लाटा झाल्या असल्या तेवढ्या 8-8 महिने गॅप झाली. आणि दुसऱ्या लाटेच्या वेळेला तर आम्हाला वाटतं हा क्लब आपला बंदच पडतो की काय आहे. पण काही इतके ऍक्टिव्ह मेंबर होते याच्यामधले की ते म्हणले आपण मास्क घालू आणि दूर एक खुर्च्या अंतर ठेवून का होईना चालू करूया. म्हणजे जशी थोडी परवानगी मिळायला लागली तसा तो ग्रुप पुन्हा सुरू झाला. आणि आम्हाला अगदी सांगायला खूप आनंद वाटतो की काल प्रिसिजन ग्रुपच्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमामधून मी म्हटलं दुसऱ्या दिवशी लगेच देखणे सर म्हणले की नाही, ते आपल्याकडे छोटा जरी ग्रुप असला आणि कमी लोक असेल तरी यायला तयार आहे, अगदी विषय घेऊ नको, गप्पा गोष्टी क्वांटिटी नाही. आता त्याच याच्यावर मी ठेवलं. पण आणि शनिवार रविवार गावातही इतर बरेच कार्यक्रम असतात, पण सर्व मंडळी माझ्या एक मेसेजवर कोणालाही पर्सनली फोन जात नाही, आग्रहाचं निमंत्रण जात नाही, एक निरोप जातो. पण तुमचं जसं सिने क्षेत्रातलं एवढं कार्य आहे, मला एक ते राज कपूरचं वाक्य आठवतं, आय ईट सिनेमा, आय ड्रिंक सिनेमा, आय ब्रीथ सिनेमा. ते जसं ब्रीदिंग आपल्या आयुष्याला जसं आवश्यक आहे तसं सरांनी आपल्याला थोडासा परिचय मुद्दाम आधीच लिहून दिला ग्रुपवर, वेळ जायला नको आपला तेवढाही म्हणून, की तसं त्यांनी 86 पासून जे सिनेमा एके सिनेमावर मनापासून प्रेम केलेलं आहे. आणि आता मला मनोजने आठवण करून दिली की 2013 साली भारतीय सिनेसृष्टीची 100 वर्ष पूर्ण झाली, तेव्हा आपण एक 2 दिवस मोठा प्रोग्राम केला होता. त्यामध्ये सर आले होते, तेव्हा माझ्या घरी पण आले आहे. छान जकातदार आणि आपण सगळं केलं. जकातदार पण होते नाही? हा, जकातदार पण आले होते. 100 इयर्स ऑफ इंडियन सिनेमाला हे मतकरी होता, गणेश होता. आणि एक दिवस सामनावरही झालं होतं. सामनावरती आपण गेलो होतो त्या 100 इयर्स मध्ये त्याच्या आधी केलं होतं. पण 100 इयर्सच्या निमित्तच एक कार्यक्रम झाला दिग्दर्शकाच्या बाबतीत. तेव्हा सरांच्या भेटीचा योग झाला आणि त्यांचं ते सगळ्यांशी मोकळ्या गप्पा. आणि सिनेमाचा जुना काळ जो आज आपल्या पिढीला खूपच ज्ञान आहे, माहीत आहे. म्हणजे मला तरी घरात इतकी सिनेमाची आवड असलेली आई होती आणि 4थी पासून आम्ही 5 भावंड असल्यामुळे प्रत्येक सिनेमाला फक्त 2 भावंडांना घेऊन जायची. आणि तिकडं तेव्हा चंद्रपूर आणि अशा गावी आमच्या बदल्या झालेल्या, तेव्हा मागे एक लेडीज सेक्शन म्हणून राहायचं, तिथे अक्षरशः 1 रुपया तिकीट होतं. पण ते शनिवार रविवार दुपारी 3 ते 6चा शो. अशी सिनेमाची आवड. वडील तर डॉक्टर असल्यामुळे खूप बिझी राहायचे, पण उत्तम चित्रपट आवर्जून बघा असं त्यांचं नेहमी म्हणणं राहायचं. अगदी मला त्यांची छोटीशी आठवण आठवते, गेल्या 3 वर्षापूर्वीच ते गेले म्हणून. त्या पूरबर पश्चिम सिनेमा लागला होता आणि त्याची खूप अशी म्हणजे काय म्हणतात छोट्या ड्रेसमधले सायरा बनूचे वगैरे काहीतरी पोस्टर्स होते. त्या काळात म्हणजे तो तसे पोस्टर रस्त्यावर लागलेले सुद्धा बघणं. आणि मग विषय निघाला आपण जाऊया त्या पूर्व पश्चिमला. मग सगळे म्हणले नाही हो, किती घाणेरडे पोस्टर आहे, असं मुलांना दाखवू नका. पण वडील लगेच म्हणाले नाही, ते पश्चिमी संस्कृती आहे, आपल्या मुलांना चांगलं काय वाईट काय कळू दे आणि नक्की घेऊन जा या सिनेमाला. आणि काल त्या संध्या ऍक्ट्रेसचं निधन झालं, तिथेही मला आठवतंय वडिलांनी तो जलबिन मछली आणि नृत्यबिन बिजली सिनेमा आला होता. माझी आत्या खेड्यातून आली होती, मला म्हणजे नाही आत्यालाही आवर्जून घेऊन जा सिनेमाला असं. म्हणजे वडील स्वतः जास्त यायचे नाही, पण त्यांनी खूप सिनेमाची आवड जोपासली. आणि ती वाढ इथं सोलापूर फिल्म सोसायटीच्या निमित्ताने पण खूप वाढीला लागली. मनोज आहे तिथे सोबत, नवनीत तोष्णीवाल, त्याचे वडील पण डॉक्टर तुळशीधर तोष्णीवाल आणि देखणे सर, हे उत्तम भाषेतले चांगले आमचे अर्धे मेंबर, म्हणजे सगळे फिल्म सोसायटीचे पण मेंबर आहे आणि बुक क्लबचे पण मेंबर आहेत. त्याच्यामुळे एक आमचा असा चांगला कॉमन ग्रुप झालेला आहे तयार, जो सिनेमाचाही आस्वाद घेतो. आणि नवीनही काही आता OTT प्लॅटफॉर्मवर येऊ दे, काही पूर्वीसारखे चांगले नसेल राहत, पण इतर भाषेतलेही काही चांगले असतात, मराठीतलेही काही चांगले निघतात.
त्यानिमित्ताने आम्ही त्या ग्रुपवर सगळं डिस्कस करतो आणि चित्रपट आस्वादाचा आपला प्रयत्न नेहमीसाठी सुरू ठेवतो. जरा सरांचं स्वागत हे करते. हां सर. हे पुस्तक तुम्हाला खेडगेकर यांनी दिलं आहे. सोलापूरचे संवेदनी नॅपकिन बुके अशी भेट. आता एक घोषणा आहे, आम्ही सस्पेन्स ठेवलं होतं. उद्या त्यांचा 75वा वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं हे आमच्या डोक्यात होतं, पण ते तिकडं अंतर्ज्ञान पोहोचलेलं आहे. त्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या 75च्या शुभेच्छा आणि सोलापूरचा आमचा शुभेच्छा. अतिशय योग्य, कारण मला कल्पना होती तुम्ही करणार. आणि मॅडमसाठी इंडोनेशियाची बॅग आहे बालीची, हे आमचं बुकमार्क आहे. सगळ्या आलेले नवीन लोकांना आम्ही माहेरी आल्यासारखं वाटतं. थोडीशी बॅकग्राऊंड सांगतो. मी आता सांगितलं म्हणजे सिरमपुरीचं गाव आहे. मी इथे शिकलोय खरं या लोकांकडनं. मी पंढरपूरचा आहे. माझे मामा लोकशाहीत जनोबा उत्पाद म्हणजे सख्खे मामा, भागवताचार्य उत्पाद वाना उत्पाद म्हणजे मामा, म्हणजे आई उत्पाद समाजाचे वडील गायक होते मुंबईमध्ये आणि पंढरपूर बुवा म्हणून नाव अशी बॅकग्राऊंड आहे. आता तुम्ही सांगितलं हे आमचे गुरु वगैरे तिथे बसले मोहन जोशी, आम्ही सगळे मित्रमंडळी सोनी मोहन सोनी वगैरे सगळे स्टॉलवर्ड्स आहे तिथे. मी लिखाणाला सुरुवात केली पहिली 86 मध्ये आणि त्या अरुण टिकेकर होते. त्याने मला हाताला धरून लिहायला लावलं. मी मध्ये 86 मधून देतोय नंतर लोकसत्ता. माझं मूळ गुरु होते इकडे. आम्ही मुंबईमध्ये आमचा ग्रुप. माझं सुद्धा प्राध्यापक होते जब्बार पटेल. हे सोलापूरची नाश तुटलेली नाही आमची मुंबईला असलं तरी. त्यांनी मला सांगितलं तुम्ही बोलवणार मला घरी बोलवलं असं काय वाटलं. मला आपल्या घरी आलं असं काय वाटलं, पण तुम्हाला भेटायला आलो मी. काल नंतर तुम्ही काही खाजगीत आम्हाला किस्से सांगितले. जरा आता म्हणजे कालच्या भाषणाला सगळेच लोक असतील नसतील काही सांगता येत नाही, पण तो जो एक सुनील दत्त आणि मीना कुमारीचा जो किस्सा होता. आपण सुनील दत्तापासून चालू करू. ते छानच आहे. आम्ही त्याचं प्रॅक्टिकल दाखवतो. नाही सुनील दत्त चालू करू आपण. माझी चांगली दोस्ती होती सुनील दत्तची आणि मला तो मनुष्याना माणूस म्हणून आवडतो, हिरो म्हणून नाही पण माणूस ऍज अ व्यक्ती आहे ना. सुनील दत्त मला खूप रिस्पेक्ट होता. आम्ही वर्षातला एक दिवस सुनील दत्त आणि मी आमचं असं ठरलं होतं की त्या दिवशी भेटायचा. वर्षातून एकच दिवस सकाळी 9 ते रात्री संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत. कुणालाही परवानगी नाही दोघांच्या ह्याच्यात. आणि तो दिवस ठरला म्हणजे ठरला, बाकी काही असू दे. अशा आम्ही गप्पा मारत जायचो. सुरुवात अशी झाली आमची. ते म्हणाले की नर्गिसला सुनील दत्तने वाचवलं म्हणून नर्गिस आणि लग्न झालं. मदर इंडिया असं सर्वसाधारण माहिती. त्याच्यामध्ये गुमराह पिक्चर होता. गुमराह सुनील दत्तचा पिक्चर मला सिन्हा त्याच्यात. तर गुमराहचं शूटिंग झालं होतं नैनी लेकमध्ये. डिसेंबर महिना होता. तर बिहार चोपडाचं सगळं युनिट सुनील दत्त, मला सिन्हा आणि तो त्या ह्याच्यावरती होडीवरती उभं राहून आज ते गाणं विसरलो. हातात दुपट्टा घेऊन ती दोघांचं सोड डुएट आहे त्याचं शूटिंग झालं होतं. त्याच्या आधी काय झालं म्हणजे रात्री जेवायला बसले ते सगळ्या हॉटेलमध्ये, नैनितालच्या नैनी हॉटेलमध्ये. तर त्या वेटरला तिकडे म्हणाला बोले तुम्ही खूप नशीबवान आहात. बोला काय झालं. बोले हा नैनिताल तलाव आहे नैनितालचा. त्या तलावामध्ये ना दरवर्षी 2 माणसं मरतात. आज 15 डिसेंबर झालाय पण अजून कोणी मेलं नाही. हो पण कधी चुकलेलं नाही, मरतातच माणसं 2. लोकांनी ऐकलं तर. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी काय केलं, होड्या एकमेकाला बांधायच्या आणि ती मालासेना उभी राहिली आणि ते दुपट्टा फडकवत होती आणि तिथे तोल गेला ती एका बाजूला पडली आणि होडी हल्ली तर एका बाजूला मालासेना पडली, दुसऱ्या बाजूला सुनील पडली. तो मालासेनाला पोहता बी ते येतच नव्हतं. सुनील दत्त पट्टीचा पोहणार होता. तो ना मालासेनावर तू ओढू नको, एक काम कर, फक्त दोर धर होडीचा, मी तिथे येतो. आणि तो पोहत गेला. मालासेनाला घेऊन किनाऱ्यावर घेऊन आला. मालासेना वाचली. तो पण त्याने धीराने गेला ना. किनाऱ्याला आल्यानंतर त्यांनी जे भोकाड बसायला जो ओढून
तर सुनील आणि तू वाचली आणि रडतेस काय? तर तिने फटका दिला म्हणजे थांबव. ते माझा मेकअप गेला, मी कशी भूतनी दिसती हो. आता लोकांना कळेल की मला सिन्हा रिअल कशी दिसते. मला त्याचं वाईट वाटतंय की गंमत. अजून सुनीलचं ऐकायचंय? तोच कालचा कमाल अमरोई आणि मीना कुमारी. ते स्टेजवरती कमाल अमरोई बसलाय आणि तिकडं त्याची सुनील दत्तीच्या वेळेला. अरे त्या कमाल अमरोई बद्दल नरगिस आणि शमीनी सांगितलं. हा पिक्चर होता तुमचा अजिबात असा कुठला तर मीना कुमारीला काय होतं ना, बटाकाळाची सवय. त्याने ती बट यायची. तर ती बट येण्यासाठी ना कमालामुळे 36 वेळा रिटेक केला. म्हणजे पदेशीर असतं माणसाला किंवा हे करणं तर तिची बट यायला पाहिजे. ते शेवटी वैतागले डोकर पाहिजे. पण हे काय चाललंय असा इतका हा होता. म्हणजे कमाल अमरोहीचं मीना कुमारीचं रिलेशन कळल्याशिवाय पुढची गोष्ट तुम्हाला कळणार नाही. त्याच्यासाठी सांगितलं. तर हा सिनेमात आला. सिनेमात आल्यानंतर त्याला प्रिया चोपडा त्याला बोललो एक रास्ता पिक्चरसाठी. आता तो ऍज अ प्रेक्षक मीना कुमारीचा तो फॅन होता आणि प्रत्येकाचं स्वप्न होतं. आणि भावांमध्ये तर बैजू बोरा वगैरे आलता. तर त्याला स्वप्न होतं की बाबा ही माझी कधी. आणि त्याला हिरोईन मीना कुमारी ह्याला झोपत येत नव्हती कोणाला. मीना कुमारी आणि त्याची नुसती हिरोईन नाही, माझी बायको आहे ती. आणि तुम्ही हा बघितला का पिक्चर? एके रास्ता पिक्चर बघितला? एके रास्तामध्ये काय आहे, सुनील दत्त आणि मीना कुमारी लव असतं त्यांचं, लग्न होतं त्यांचं. त्यांना तो डेझी आणि मुलगा पण होतो. आणि नंतर ऍक्सिडेंटमध्ये सुनील दत्त मरतो. ती विधवा होते आणि मग ती अशोक कुमारशी लग्न करते असं सरळ. तर त्याच्यात एक गाणं आहे, सावली सलोने आहे दिन बहार की. सायकलवरती तो राहत असतो. शूटिंग झालं होतं तुमच्या आरे कॉलेजच्या जंगलामध्ये. तर तिला असं वाटतं की आता नवऱ्याला उशीर झाला. ती वाट बघत असते. मनात काय ते कुशंका येतात की काय झालं ते येत का नाही काय. आणि तिला भीती वाटते सर ह्याचा काय ते ऍक्सिडेंट तर झाला नाही ना हे. आणि तो येतो त्याला बघून ही धावत जाते आणि त्याला मिठी मारते. आता हे प्रायव्हेट आहे नाही पण हे जाईल आता नाही म्हणजे असे आपले फ्रेंड नाही म्हणून तो म्हणाला अरे मी आता माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला मीना मिठी मारणार. तो इतका रोमॅन्टिक झाला तर तो. आणि ती मीना आणि तिने एका तसा आणि दुसरा तसा आणि अशी होती मिठी मार. त्याचा जो डोकं हे झालं ना अरे काय याला. तर चोपडा सांगा चोपडा ये मेरी औरत आहे ही आहे असा तुम्ही जर शॉट दाखवला तर लोकांना काय वाटेल. तर मीना कुमारी म्हणालो तुम्ही समोर बघितलात का काय झालं. तो म्हणाल कमाल अमरोई बसलाय समोर, नवरा येतो माझा, त्याच्यासमोर मी कसा शॉट देऊ. तू बोला रे पण तू पैसे घेतलीस ना हिरोईनचे. तुला मी पैसे देतोय ऍक्टिंगचे. ते बोला असं चालणार नाही मला, नाही तर मला हिरोईन बली करायला पाहिजे. आणि त्याच्या आधी ना त्याने नयादौरमध्ये मधुबालाला काढलेलं होतं. वैजंती बालाला घेतलं तर तेव्हा त्याला खरंच वाटतं तिला की असा काढून टाकतो की काय. ती म्हणत नाही आता एक काम करते मी इम्प्रूव्ह करते. परत रिटेक सुरू झाला. रिटेक परत ती धावाले. ती 2 हात होते, 1 हात काढला होता, 1 हात तसाच ठेवला. हा डायरेक्टर ना या चोपडा डायरेक्टर यश चोपडा पण होता इकडे. हे बरोबर दिसत नाही शॉट. ते म्हणाले बघा आता तुम्ही अजून 1 महिनाभर थांबा. आज जाणार आहे फॉरेन ट्रिपला नवरा माझा. तो गेला पिक्चर रिलीज व्हायला 2 वर्ष लागतात. तो त्याच्यामध्ये मी शॉट आहे आणि मग तसा तो पिक्चर झाला. शूटिंग कमाल अमरोई दुसऱ्याच्या पिक्चर मध्ये काम करत होती मीना कुमारी. तो ऑन द स्टेज असायचा. कमाल अमरोईचा असा एक प्रसंग झाला. काल बोलता बोलता तो विषय निघाला की धर्मेंद्रच्या तोंडाला काळे ते जरा झालं. रजिया सुलतान बद्दल रजिया सुलतानचं धर्मेंद्रचं आणि मीना कुमारीचं अफेअर खूप गाजलं आणि त्यावेळी ते कमाल अमरोईच्या डोळ्यात खुपायचं होते. आणि मग कमाल अमरोईच्या डोक्यात धर्मेंद्र बसला आता याच्या तोंडाला जिंदगीमध्ये मी काळं फासणार असं ठरवलं त्यांनी. आणि मग ज्यावेळी रजिया सुलतान नावाचा पिक्चर आला त्यावेळी मीना कुमारी काही नसेल पण त्यानं धर्मेंद्रच्या तोंडाला अक्षरशः एका सीनमध्ये काळं बसलं. आणि हे धर्मेंद्रनं सांगितलं की इंतकाम केला हो सूड असा हे कमाल अमरोई असा विकसित प्राणी होता. अजून एक तुम्ही गोष्ट काल बोलायची राहिली आपली की वैजंतीमालाच्या आईनं कॉन्टॅक्ट कसं केलं होतं 40 लिटर दुधाचं ते सांगा. वैजंतीमाला साऊथची हिरोईन ना
बिहार चोपडाकडे जे काम करायला आली पहिल्यांदी तर तिची मॅनेजर होती आई तिची. तर तिने ॲग्रीमेंट केलंय मला चोपडा दाखवलं म्हणजे असं नाही. तिच्या ॲग्रीमेंट मध्ये होतं की माझ्या मुलीला रोज 40 लिटर दूध लागतं. 40 लिटर दूध तिला राहायला घर दिलं. बिहार चोपडाचा बंगला आहे तिथे तिला राहायला आईला आणि मुलीला राहायला दिलं. 40 लिटर. तो त्यांच्या विष्णू म्हणून हा आहे चहावाला त्याचा म्हणजे तुझ्या स्टुडिओ ह्याच्यापासून पहिला 90 वर्षाचा मनुष्य तो विष्णू म्हणून 40 लिटर दूध ते करते काय बघायला गेलं तिथे आंघोळ करायची. आणि त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये साईन केलेलं होतं. कॉन्ट्रॅक्ट मध्ये मला रोज 40 लिटर दूध पाहिजे. साऊथचे लोक ते कालच्या याच्यातही खरं म्हणजे आपण विषय राहून गेलेला आहे तो मागे मुबारक बेगम त्याविषयी जरा म्हणजे मुबारक बेगम माझे केलेलं होतं तो. मुबारक बेगम आहे ना मुबारक बेगम हे राजस्थानी आणि नवरंग पिक्चर येऊन गेला ना त्याच्यात म्हणजे हमारी याद आएगी वगैरे सगळं चालू होतं ना. मुबारकचं काय झालं प्रॉब्लेम मध्ये की अशा आतल्या गोष्टी झाल्या तुम्हाला त्या. तर एक दिवस मुबारकचे वडील घरी आले. तू म्हणाले तू नवरंगमध्ये गाणं गायलंस. तर नाही तुम्हाला लपून मी कशी नाही करणार. पण तिला असं वाटलं की ही बाहेर गायली आहे पैसे घेतले आणि बापाला सांगितलं नाही. तिला मी नाही गायली. अरे मला तर खात्री आहे म्हणाले नवरंगमध्ये तू गायलेली आहे सोडून आणि रेकॉर्ड आ दिल से दिल लगा ले मिला ले ओ रसिया. तर त्यांनी काय केलं मुबारकला पिक्चर मिळायला लागले तर आशाने मुबारक सगळं आवाज काढायला सुरुवात केली आणि प्रोड्युसरला सांगितलं की तुला मुबारक कशाला पाहिजे मी आहे ना ऑल इन वन. तर तिचा पत्ता तिथे कट झाला त्या बाईचा आणि ती राहत होती गॅन्ट्रोडला केनेडी बीच जो आहे त्याच्या खाली वेश्या वस्ती आहे सगळी एक तवाय राहतात सगळे ती तिथे राहत होती. माझी गाठ तिथेच पडली मुबारकची. तर मुबारकची जी मुलगी आहे ना तिला पार्किन्सन झाला आणि बेड रिटर्नच होती मुलगी ती. त्या लोकांकडे काय हे बेडिया जमातीचे लोक आहेत त्यांच्याकडे पुरुष काही करत नाही. ते घर चालवतं स्त्री प्रधानच आहे घर त्याचं. तर हीच घर चालवत होती. फॅमिली मोठी म्हणजे तिथे एक मुलगा आता टॅक्सी चालवतो कळलं की नाही. एक कोण तबलजी आहे कोण असत गजरे विकतात वगैरे असतात त्यांची म्हणजे ती जी मेन बाई आहे तर त्याला विलासराव देशमुख होते. मी मुबारकची आणि सुनील दत्तची ओळख करून दिली. सुनील दत्त त्याला गाव होता शेरीफ होते आपल्याकडे. सुनील दत्तला लेटर दिलं तिने. मग सुनील दत्त विलासरावचे बोलले आणि मग तिला 10% कोट्यामध्ये त्याला हे मिळाली. आणि तिची जी स्टोरी होती मी लोकसत्तामध्ये लिहिली पहिली गुणी तरीही उपेक्षित म्हणून मुबारक बेगम. त्याच्यामध्ये तिला पिक्चर मिळायला लागले तिचे प्रोग्राम व्हायला लागले लोक तिला बोलवायला लागले. परिस्थिती सुधारली तिची बाई. सोलापुरात झाला होता खाली गेला होता ना. ती इतकी स्वतः दुखावलेली होती आणखी परिस्थिती अशी होती की तिला सगळ्या गोष्टी अरे आजची गोष्टी सांगतो तुला मी. ईदचा दिवस आणि तिला मनी ऑर्डर आली. मनी ऑर्डर कितीची असेल 50 रुपये. तिथं मला 50 रुपये ईदला कोणी पाठवले. ती विचार करते बघितला ऍड्रेस तर पेडर रोडचा ऍड्रेस. तिथे ट्यूब पेटली तिला पेडर रोडला यांच्या घरातून मंगेशकर घरातून तिला 50 रुपये आले. तर तिने ते म्हणाले पैसे अशा होते पाठवले म्हणजे बघा. ते बोले अरे पैसे पडत नाही बोले तुझी खायची पैसे वाढले तुझी परिस्थिती आम्हाला कल्पना आहे म्हणून मी बोले एवढे तुम्ही मोठे आहात मग 500 रुपये तरी पाठवायचे ना. 50 रुपये मला पाठवून माझा इन्सल्ट करता का. तरी म्हणाले मी तो काय म्हणतात आपण सडन म्हणून ठेवते ते पैसे 50 रुपये मी सांभाळून ठेवले ते. पण मला बाई अशी लोक आहेत. लता पण शमशाद बेगम सारखं द्यायची पहिले. आता जसं आशा भोसले कॉपिंग तर सुरुवातीपासून नूरजहांची ते भरपूर कॉपीज करायची. स्वतःचा आवाज खूप काय म्हणतो डेव्हलप झाला असं नंतर म्हणा. आणि कोणाचं आहे काय सांगा. मोतीलाल आणि लीला चिटणीस माझ्याकडे काय पाहिजे 200 आर्टिस्ट आहेत एवढं. बिहार चोपडा ते आपण आता हे घेऊ की रेशन कार्डचा एक फार अप्रतिम किस्सा आहे. रेशन कार्ड कुणासाठी काढतात तर माणसांसाठी काढतात आणि हे जे रेशन कार्ड काढलंय ना ते कुणासाठी काढलंय ते तुम्ही सांगा. मुळात म्हणजे अशोक कुमार आणि नलिनी जयवंत इथून सुरुवात करा. हा मग रेशन कार्ड त्याच्यापासून नलिनी जयवंत कपडे सुखाने केली ते सांगा. नलिनी माझी चांगली माझ्या मोठी आहे ती पण तरी मी मैत्रीण म्हणतो. कारण ना ती बाई एकदम मराठी बाई फिल्म इंडस्ट्रीमध्ये होती
आणि काय होतं ती युनियन पार्क जो एरिया आहे तिथे अशोक कुमार बरेच फिल्म ऍक्टर राहत होते. अशोक कुमार पण होता, नलिनी जयवंत होती. ती सी शेप सोसायटी आहे आणि त्याचा जो मॅनेजर होता ना पटोलावाला म्हणून होता, तो गिरगावात माझ्या शेजारी राहत होता. त्या पटोलावालामुळे माझी नलिनीची ओळख झाली ती चांगली. आणि मुलाला याला चांगली होती. ओरिजिनल गिरगावात आहे म्हणजे ड्रीमलाईन सिनेमाच्या पुढच्या त्याच्यावर तिथे राहत होती ती. तर तिला काय झालं आणि घरगुती म्हणजे एवढी मोठी बाई झाली हे झाली त्याला ती 70 वर्षाची होती. म्हणजे माझी फ्रेंडशिप जेव्हा झाली त्याला पण मोकळेपणाने बोलणार एकदम. म्हणाले अरे अरुण मला कामाला पाहिजे. ही होती माझी आई पण होती त्याला. म्हणलं अरे मी राहतो अंधेरीला, तू राहते चेंबूरला, मी अंधेरीची बाई तिथे पाठवली, तिथे जाणार येणार कशी ना. आणि म्हणलं मी कामाला बाई कोणती शोधून का मोलकरी शोधून देऊ, पण तरी दिली त्या. नंतर त्या घरी गेलो तिथे तर तिला काय होतं तर हा प्रभुदया तिचा नवरा होता. तिचं लग्न प्रभुदया पडतात. मी पहिलं लग्न झालं तो देसाई म्हणून होता, वीरेंद्र देसाई. तो 15व्या वर्षी ती आमच्या गिरगावमध्ये राममोहन हायस्कूल म्हणून आहे. त्या राममोहन शाळेमध्ये ही 9वी शिकत होती. जय शेगडकर पण त्या शाळेत, जय शेगडकर त्या शाळेत, सीमा त्या शाळेत, हे सगळे एका शाळेत. आणि इयत्ता 9वी. तर पूर्वी काय असायचं स्नेहसंमेलन वगैरे असायचं ना त्याला समाजातल्या प्रतिष्ठित लोकांना बोलायचे. आता कसं फक्त विद्यार्थी येतात ना तसंच ते एरियातले डॉक्टर वकील बिकील सगळे. आणि तिथे गॅदरिंग होतं आणि गॅदरिंगमध्ये नलिनी नाचली. त्याच्यानंतर काय होतं ही शोभना समर्थ आहे ना तिची आत्या होती. तर नूतनचा जन्म झाला, नूतनचं बारसं होतं का 5 वर्षाचा वाढदिवस होता. ते सगळ्यांना बोलवतं. तर हा वीरेंद्र देसाई तिथे आला. ही येतं 9वी आणि काळा परकर आणि ब्लाऊज मध्ये ती डान्स बिन्स केला. तो पोरगा एवढा खुश झाला ते वीरेंद्र, त्याने तिला मागणी घालून 9वीत असं लग्न केलं तिथे आणि 10वीत गेलं तिला सोडून दिलं. 15व्या वर्षी 14व्या वर्षी लग्न झालं, 15व्या वर्षी लग्न डायव्हर्स पण झालं त्या बाईचा. असं मला म्हणाले तिच्या घरी तिथे हा गेला ना नवरा गेला प्रभुदया गेल्यानंतर ती एकटीच राहत होती ना. तर तिने घरात 11 कुत्री, तिच्या 11 कुत्री वेगवेगळ्या जातीची. 11 कुत्री म्हणजे तिच्याकडे जायचं ना तर बेल वाजवल्यानंतर ती सगळी कुत्री बांधणार सगळ्यांना गोळा करणार, बांधणार आणि मग त्याला दार उघडा करणार. म्हणजे 20 मिनिटाचा अर्धा तास मिनिमम. आता मला माहिती म्हणून थांबायचं तिथे. ती आली म्हणाले अरे काय म्हणाले आता मी आता म्हातारी झालं इन्कम पण काय नाही माझं काम करशील का काय म्हणाल मला रेशन कार्ड बनवायचंय. म्हणलं कोणाचं? त्या कुत्र्यांचं. त्या कुत्र्यांसाठी रेशनचा तांदूळ जेवण बनवायचे आणि ती खायला घालायची. ती जेव्हा वाढली त्या 3 दिवस कुत्री उपाशी. शेजाऱ्यापासून पण माहित नाही. ती रस्त्यावरती शेवटी ती जोडून बाहेर आली कुत्री रस्त्यावर वेळासाठी फिरायला लागली. तेव्हा लोकांना कळलं की बाई नाहीये म्हणून. तिथे एक शिरवळकर म्हणून हा होता त्याला नगरसेवक म्हणून आमदार झाला चेंबूरचा. ती शिरवळकर सांगितलं नाव खोटी लिही पण काय त्या कुत्रीची माणसाची नाव ठेवून तिचं रेशन कार्ड बनवलं. किस्सा सांगितला होता का त्याने इलेक्ट्रिसिटी त्याचं बिल भरलं नाही म्हणून मागच्या ट्रिपला मला आठवत होते. अंधारात होती म्हणजे 4 दिवस तिचे इलेक्ट्रिक बिल सुद्धा भरल्या गेलं नव्हतं. अरे इलेक्ट्रिसिटी बिलाच्या तर 2-3 गोष्टी आहेत. एकाचं आठवतंय मला कोणाचा विषय. एक तर प्रदीप कुमार त्याची अमिता तिची अवस्था खराब. एका टॉप लेवलला गेल्यानंतर ते फायनान्शियल हे इन्कम राहिला नाही ना काय अवस्था होते. बऱ्याच लोकांचं बघितलं मी. ह्याच्या लोकांकडे काय माहितीये का या बायका ज्या होत्या ना त्या बायका इतक्या पॉवरफुल होत्या ना की पुरुष सगळे युसलेच निघाले त्यांच्या घरात. दुसरे कोण कमवायचेच नाही. हे मला भिनी पण सांगितलं तुला निम्मिनी पण सांगितलं मला. ज्या बायका त्यांचं इन्कम होतं त्यांच्यावरती घर सगळं त्या ज्या रिटायर झाल्या तर सगळे खाली. अशोक कुमार नलिनी हा अशोक कुमारला नेहमी भेटायला जायचं ते. त्याच्याकडे त्याच्या खुर्चीत सेक्रेटरी, एक नर्स, एक सिक्युरिटीवाला, डॉक्टर, बस बाकी कोणाला परवानगी नव्हती. आणि त्याला काय दमाव वाढला तर त्याला पहिल्यामध्ये खिडकी अशी खिडकी बघत बसायचं आराम खोलीत गप्पा मारायच्या. मी त्याशी आम्ही गप्पा मारत होतो. तो कोणाला भेटत नव्हते कारण आता तब्येत वगैरे. तर खालचा वॉचमन आला वरती. तर त्याची सोसायटी अशी सी शेप आहे. चंद्र कसा असतो ना सी शेप. तर 1 नंबर ते 47 बिल्डिंग आहेत 47 बंगले आहेत. एक मध्ये अशोक कुमार 47 मध्ये अशोक कुमार, एक मध्ये नलिनी. सगळे असे समोरासमोर आहे त्यांची घरं. मी त्याकडे बसलो होतो तर त्याचा वॉचमन आला. तर साहेब तुम्हाला कोण भेटायला आलेत? दारामुनी कोण आहेत? तर बायका आल्यात.
तर मला त्यांनी सांगितलं, त्यांना सांग दादा मुली तब्येत बरी नाही, कोणाशी बोलत नाही, त्रास होतो ना आजकाल. त्यांनी जाऊन सांगितलं, त्या बायका ऐकायला तयार नाहीत, तो ते जात नाहीत. त्या म्हणतात आम्ही अशोक कुमारच्या फॅन आहोत आणि त्यांना भेटायशिवाय जाणार नाही. दुपारची वेळ आहे, एक दीडची वेळ, ऊन जबर, त्या उन्हात उभे आहेत. ह्याला दया आली, त्यांना सांगितलं बोलावं. आता माझा विषय बघा, त्यांनी एंट्री केली तिघी बायकांनी. त्या म्हणाले आम्ही पत्रकार आहोत आणि आम्ही तुमच्या फॅन आहोत. अशी कोण असं काय तुम्ही माझे फॅन आहात का? ठीक आहे. तो बघितलं तो वरती, तो सिलिंग फॅन आहे, तो आहे ना पेडेस्ट्रियल फॅन आहे, माझ्या टेबल फॅन पण आहे. ह्यातला तुम्ही कुठच्या फॅन आहात? कॉमिक होता. आणि तो निरोप दिला ना ते. मी जायला उठलो, अरुण आपको पता है ना? मैंने क्या? सामने नलिनी रहती है. बोला हाँ. अरे एक जमाने में मेरा उसका अफेयर था हमारा, अभी मैं बुढ़ा हो गया, मैं चल नहीं सकता हूँ, वो भी चल नहीं सकती है, तो कम से कम दर्शन मिलेगा तो भी बहुत है ना. जो नलिनी के पास जा रहा है ना, मैंने हाँ, उसको बोलो दादा मुनि याद करते आपको, कम से कम कपड़ा सुखाने के लिए टेरेस में आ जाओ. बघा तो 80-85 आहे, तो 70-75ची, आणि त्याला नाही तर म्हणजे आणा तरी बोलव, म्हणजे मला दिसेल तरी. नलिनीशी गप्पा मारल्या, सगळं झालं. उठलो म्हणून ताई एक मेसेज द्यायचा होता. काय झालं म्हणून दादा मुलींकडे गेलो आणि ते म्हणाले असं असं नलिनी जरा टेरेसवरती पाठव, नाही तर अंगणात तरी येऊ दे, मला दिसली तरी बस आहे. त्या मेल्याला आत्ता आठवण झाली काय माझी. मग नलिनी सांगायचं गप्पा. नलिनी म्हणाले अरे आमची इंडस्ट्री इतकी बेकार आहे. मग काय झालं ताई, हिरोईनची वर्ष असतात 5, हिरोईनला 5 वर्ष मिळतात. 5 वर्षात हिरोला ती म्हातारी वाटायला लागते. म्हणाले मी काम करत होते, मी काळा पाणीमध्ये काम करत होते, देवानंद हिरो होता. काय मला दुर्बुद्धी सुचली. म्हणाली म्हणजे काय झालं, मी नूतनला तिथे सेटवरती बोलवतो शूटिंग पाहायला. नूतन आले, देवानंद नूतनला बघितलं, पुढच्या पिक्चर मध्ये मला काढलं आणि नूतनला घेतलं. म्हणाले याला लगेच तरुण बोलली पाहिजे म्हणाला. अशोक कुमारची तशी जी अवस्था झाली त्याची ती पण आठवण सगळ्यात चांगली येते. लोकांना नाही, अशोक कुमारचा विषय निघाला, ओघाती सांगून द्या. काय झालं, अशोकशी दादामुळे गप्पा मारत होतो. म्हणून दादामुळे म्हणलं मी सिगरेट होतो. मी म्हटलं मला 3 स्मोकर आवडतात, एक प्राण, दुसरा अजित, दादा मोनी, तुम्ही सिगरेट खा. तो म्हणाला मी अरे रिअल लाईफ मध्ये मी कधी सिगरेट ओढलेली नाही, मी फक्त पडद्यावरती ओढतो. पण म्हणतात ना लोक असं की दादा मोनी हा म्हणजे पैसे का गुडियामध्ये तिने ओढली सिगरेट खाल्ली. त्यांनी मला सांगितलं मला तू माझी सिगरेट बघायची असेल तर पैसे की गुडिया बघ. तर दादा मोनी जवळजवळ महिना 2 महिने रोज जात होतो म्हणजे, आणि इतकी स्टोरी सांगायची ना सगळे. तर त्यांनी ते वडिलांची स्टोरी सांगितली पहिली. दादा मुली जे वडील होते ना, पूर्वी काय असं ना मुलं लवकर व्हायची, तर त्यांच्या बापात आणि मुलामध्ये जास्त फरक नव्हता. हा जेव्हा मुंबईला आला बॉम्बे टॉकीजमध्ये काम करायला, त्याला त्याचे वडील लॉचा अभ्यास करत होते कुंजीलाल, आणि पाटण्याला होते ते. आणि त्याच्या वर्गामध्ये त्याला हा होता तुमचे राजेंद्र प्रसाद होते आणि बाबासाहेब आंबेडकर होते, ते पण पाटण्याला शिकत होते. हॉस्टेलमध्ये एकत्र राहत होते. ते म्हणाले तू असा सिरियस दिसतो, दुःखी दिसतोस, काय भानगड आहे? त्यामुळे तुम्हाला काय करणार आहे की ज्याचा मुलगा घर सोडून पळून गेलाय, सिनेमा इंडस्ट्रीमध्ये गेलाय, म्हणजे इतका घाणेरडा उद्योग आहे, आणि त्याचं लग्न मोडलंय, सिनेमात काम करतो म्हणून. अशोक कुमारचं लग्न पण मोडलं होतं. पोरीच्या बाबा नाही म्हणून जाईल आम्हाला असा जावायच नको म्हणून. त्याच्यावर काय परिस्थिती असेल तर ते होणार नाही, आम्ही तुझी मित्र, आम्ही मदत करतो तुला. बघा ही तरुण पोरं आहेत ना, त्यांना जर चांगला जॉब मिळाला ना तर ते परत येतील. तर बाबासाहेब आंबेडकरनी काय ते त्यांचे पोस्ट अँड टेलिग्राफ खातं होतं. त्याने एक पोस्ट मास्टरचं जॉबचं अपॉइंटमेंट दिली, आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट नवीन चालू झालं. राजेंद्र प्रसादने इन्कम टॅक्स ऑफिसरचं हे केलं. हा ग्रॅज्युएट होता. 2 पत्र तू फक्त अशोकला दाखव, तू धावत येतो की नाही बघ. बाप खुश एकदम. मुंबईला आले, डायरेक्ट मालाडला बॉम्बे टॉकीजमध्ये नंतर भेटले. हिमांशू राय होते तिथे. तर अशोक म्हणाला बाबा मी हिमांशू रायला भेटून सांगितल्याशिवाय मी पळून निघणार नाही ना, आम्ही निरोप घेतो त्यांचा. तुला काय आलं, तुला माझे वडील आले मला द्यायला, तुला असं काय, तर एक काम कर तू बाहेर बस आणि त्याला आत पाठव. ते बोलले हो मी माझ्या मुलाला घेऊन जातोय. बरं झालं म्हणाला, मला बुद्धी सुचली आणि राईट टाइमला मी माझ्या पोराला इथून घेऊन जातोय. तर काय झालं, सगळी तुमची इंडस्ट्री, सिनेमा इंडस्ट्री,
कोण आहे सगळ्या प्रॉस्टिट्यूट आहेत, सगळ्या हिरोईन, सगळ्या तुमचे सगळे दलाल लोक, हे खाणारे कुठच्या चुकीच्या वाईट वाम मार्गाने माझा मुलगा गेला ना, मी आता त्याला सुधारण घेऊन होतो. हा शांतच होता. की मंजुराने काय केलं, देविका राणीला बोललं, बोला ही आहे ना इथे देविका ही माझी बायको आहे, नीट बघा म्हणाले. अशोक कुमारच्या बापाला जाईल कोणत्या अँगलने तुम्हाला प्रॉस्टिट्यूट वाटते? नाही नाही ते म्हणून माझी गडबड आली, मी हिच्यात तर नाही बोलत. ठीक आहे. मुमताज शांतीला बोललं, ही आमची दुसरी हिरोईन आहे, बडवालच्या महाराजची पुत्री आहे, तिला काय देव विक्रय करायचा का? नाही म्हणाले. अच्छा तो म्हणून मी तुला दलाल दिसतो काय? हा स्टुडिओ माझ्या मालकीचा आहे. नाही नाही माझंच काय ते गैरसमज. तो म्हणून तुमच्या इंडस्ट्रीबद्दल गैरसमज आहे, असतील थोडेफार, पण सगळे काय असे नाही दलाल. आणि हा तुझा पोरगा पळून आलाय ना, त्याला टेक्निशियन बनायचं काहीतरी, तो बनण्याशिवाय मी त्याला जाऊ सोडणारच नाही. ते त्याचं येईल खांडव्याला येईल ना, तो मोठा ऍक्टर म्हणून येईल, मोठा तंत्रज्ञ म्हणून येईल, यश मिळेल. मी स्वतः त्याला घेऊन येईल खांडव्याला. ते वडील परत गेले आणि तो यश स्वतः हिमांशू आहे त्यावर खांडव्याला गेले. अरे तो नजमुल हुसेन काय झालं, त्या पिक्चरचं शूटिंग चालू होतं. हा फक्त पैशावाला होता हिमांशू राय. त्याच्यामध्ये ऍक्च्युली त्या पिक्चरमध्ये असंच आहे की हिरोईन आणि हिरो, तिचं लग्न ठरलेलं असतं पोरीचा, हिरोईनचा, तिला तो नवरा पसंत असतो आणि ती प्रियकराबरोबर ट्रेनमधनं पळून जाते. जवानी की हवा हा शॉर्ट होता, हा शॉर्टच होता. आणि ही सगळी शरद मुखर्जी वगैरे सगळे तरी काम करत होते बॉम्बे टॉकीज शूटिंगच्या ह्याच्यामध्ये. शूटिंग पिक्चरचा खरोखर पळून गेला रे. बॉम्बे टॉकीज बंद होतं. हे सगळे वाच्छा बिचे सगळे लोक होते ना, शरद मुखर्जी, हे सगळे शोधायला बाहेर. कवी प्रदीप वगैरे ही जोडी गेली कुठे आणि त्यांना कलकत्त्याला पकडलं. त्याला एवढा मोठा शॉक बसला की हा नजबूत दिसायला चांगला होता, याच्यावर माझी बायको पळून गेली, आता मला असा हिरो नको. आज आला त्याने अशोक कुमारला पकडलं. आपको कलर मेकअप करून हिरोचं काम करते. तुला मी तो छतराला आला आणि ती माझी बॉस आहे म्हणाला. देविका राणी तिचा मालकीचा स्टुडिओ आहे, ती माझी हिरोईन, मी कसं काम करणार तिथे? हात कसं पकडून देतं? मग कंडिशन एक, तुम्ही सेटवर यायचं नाही तर मी तिच्याबरोबर काम करेन. आणि मग चालू झालं तो हिरो. तो म्हणा मी हिरो बनायचंच नव्हतो मला. किशोर कुमार त्यांच्यापेक्षा खूप लहान, 20 वर्षाचा फरक होता. अशोक कुमार बद्दल काय ना की त्याला नट व्हायचं नव्हतं, ते भादरलं डोकं असं काहीतरी. अरे त्याला काय झालं, त्याला तो राहत होता घोडबंद रोडवरती मलाडला, अशोक झोपड्यासारखा, वस्ती पण नव्हती. पैसे मिळाले त्याला 3,000 रुपये ठेवूचे कुठे, सगळं ओपन राहतो, जंगलात राहत होतं. म्हणजे तुम्ही करून आठवून द्या आता. अशोक कुमार जे श्वासाचा त्रास, ते दमाचं आठवण जी झाली बरोबर. मग येत होतो सिगरेटचा विषय पण काढला म्हणाला. मी म्हणाल त्यांनी काय केलं, आम्ही बोलत होतो ना, तर ते मशीननी तो घशामध्ये स्प्रे करत होतं. म्हणलं काय झालं दादा, हा कधीपासून त्रास झाला, कसं सुरुवात झाली? तो म्हणाला 66 साल. ते पिक्चर आला, मद्रासचा पिक्चर होता, राखी पिक्चर. राखीमध्ये काय आहे, आपले वैदालाय मान आणि अशोक कुमार दोघे बहीण भाऊ असतात. लहानपणी तारगड दूर होते, आई वडील नसतात आणि शेवटच्या एंडला पिक्चरच्या क्लायमॅक्सला अशोक कुमार आंधळा होतो आणि तो मग बहिणीला भेटायला येतो, भेटतो, तिच्या मांडीवर डोकं ठेवून मरतो. त्या क्लायमॅक्सचं शॉर्ट चालतात, शूटिंग चालू होतं. तर तो साऊथचा डायरेक्टरचं नाव पण सांगतो, भीमसिंग. तो भीमसिंग हा हुशार आहे. तो म्हणा दादा बोले तो आपका जो आवाज आहे ना मरने वाले जैसा नहीं लगता है, आप बोला ना कसा. तो म्हणाला मी कधी मेलोच नाही, तर मला मरताना आवाज कसा आहे तो मला तू दाखव, मरताना आवाज कसा आहे तो. तर पब्लिक को लगना चाहिए ना ये आदमी अभी मरने वाला है. ठीक आहे म्हणजे काय करायचं. तो म्हणाला एक काम कर, फ्रीजमध्ये थंड पाणी बाटल्या ठेवल्या, 1 ग्लास थंड पाणी आणि एक कप गरम कॉफी दिवसाला 25 वेळा कर. तो मद्रासला होता, भीमसिंग आणि हे मद्रासला होते आणि वैदाल म्हणून होती मुंबईला होती. ती 3 दिवसांनी नव्हती, म्हणजे 3 दिवसाचा प्रयोग चालूच आहे, 25 रोज 25. त्याच्यानंतर तिथे एक विमान चुकलं, तेव्हा अजून 1 दिवस वाढला. आता चालूच आहे. आता छाती दुखायला लागला, त्रास व्हायला लागला. तर ती रात्री 8 वाजता उतरली. ती म्हणाली
आपण लगेच शॉर्ट करूया, मला काही बरं वाटत नाही. आणि शॉर्ट झाला आणि अशोक कुमार बिशुद्ध पडला. 11 दिवस हॉस्पिटल होता. तो म्हणाला आता भीमसिंग म्हणाला हा अभी तेरा आवाज लगता है ऐसा अभी तो मरने वाला आहे का हॉस्पिटल ऍडमिट झाला. पण तो शुद्धीवर आला ना, ते डॉक्टर बोलला मला तुम्ही काय शूट केलं ना ते मला बघायचे. भीमसिंगला पण बोललं ते कसं झालं मला आवाज कसा येतो, त्याला पण क्युरियोसिटी ना मरताना आवाज कसा येतो. आवाज नव्हतो मला. जो भीमसिंगने जे पाय धरले त्याचे म्हणाले माझी चूक झाली, म्हणजे चूक छातीत झाली माझ्या. तो मी काय करणार आता, आम्ही ऍक्टर आहोत, आता असा वेडेपणा केला आणि मी ऐकलं त्याचं. पण ते कायमचं झालं त्यानंतर दमा झालं खराब झालं त्याच्या. काल मोतीलाल बद्दल सांगितलं, बलराज साहनी बद्दल. हा बरोबर, करेक्ट 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 करेक्ट. बलराज साहनी बद्दल जरा मला काय जरा इतके विषय जरा इंटरेस्टिंग सांगतो तुम्हाला. तू हा बघितला का बलराज साहनीचा हम लोग बघितलं हडकोळा आणि त्याच्यामध्ये हमलोग शीशमचे नूतन पण अशी हडकोळी एकदम. तिला पण टीव्ही झालेला असतो. पिक्चरसाठी मेहनत घ्यायची ना, ती कॅरेक्टर दिसण्यासाठी प्रयत्न करत होते. राज कपूर. राज कपूर ठीक आहे. तुम्ही आवारा पिक्चर बघितला ना, आवाराचं दृश्य, त्याच्यामध्ये रेकॉर्डिंगला मला रेकॉर्डिंगचं मला माहिती आहे, कारण माझ्या बरोबर मी गिरगाव राहत होतो आणि आमची शेजारी बाजरी त्या आरकेच्या शंकर एसजीच्या ऑर्केस्ट्रात होते. त्यांच्याकडे ऐकलेल्या गोष्टी. ते 2 भागात गाणं आहे बघितलं, स्वप्न दृश्य 2 भागात आहे. तो पहिला जो भाग आहे ना, तेरे बिना, त्याच्यामध्ये पीटर डोराडो आणि अँथनी गोन्साल्विस हे क्लासिकल, हे व्हायोलिनिस्ट आणि वेस्टर्न दोन्ही शिकलेले लोक. त्याचे ते पीसेस जे वाजवले त्या दोघांनी वाजवले. राज कपूरला संगीताचा कान चांगला होता, चाली आणि हे. तर त्यांनी तुम्ही जर म्युझिक नीट ऐकलं ना त्याला, तर ते सगळे भारतीय राग आहे त्याच्याला, तोडी आणि हे सगळे मिक्स राग करून त्यांनी ते वाजवलं बऱ्यापैकी. पण काय झालं, काही लोकांना ते कळलं नाही हे काय वाजवतं. त्यांना असं वाटलं काय गोंधळ आहे, हे काय आहे ते काय बकवास आहे, आडा ओढा आणि बघितलं तुम्ही. हा, तर म्युझिक बंद पडलं. त्याच्यानंतर काय होतं की शंकर गुजरातचा, शंकर हैदराबादचा आणि हा गुजरातचा. तर ढोलकी प्रकार आहे ना, ढोलकी यांनी बघितलं, हे लोक दादरला राहते. तर त्याला काय असायचं, आपल्याकडे दादर स्मशानभूमी आहे ना, तिथे डेड बॉडी यायच्या आणि त्या पूर्वी भजन करत घेऊन जायचे ना, मृदंग वाजवत काय ढोलकी वाजवत. त्याचा मुर्दोका साज म्हणायचे लोक. ढोलकी आहे ना, हे ढोलकी हे हिंदी पिक्चर मध्ये नव्हतं. तर घराया मेरा परदेशीचं जे रेकॉर्डिंग सुरू झालं, तो पुरीमान घोष होता ढोलक वाजायला. तो ढोलकवरती चालू होता त्याचं काम. पण ह्या लोकांना ते बरोबर वाटत नव्हतं. तर सुमंतराज जो होता ब्रिटिश, सुमंतराज लाला गंगावळला घेऊन आला. सुमंतराज त्याला घेऊन आला आणि त्याने बघितलं की ढोलकी कशी वाजते. शंकर तिथं बोलला पण, अरे मुर्दो का साज का बजेगा, तो मुर्दो का साज बजताय, गाताय देखो. ते बघितल्यानंतर काय राजकपूरच्या पहिल्या पिक्चर पासून, आवारापासून ढोलकी यायला लागली. आणि त्या याला घेतल्याशिवाय, लाला गंगावळला घेतल्याशिवाय ते गाणं रेकॉर्ड नाही केलं. अब्दुल करीम ढोलकवर आणि हा त्या पुलेमान गोष्टा काढून उठला त्यांनी. असं होतं. हा जो पिक्चर झाला, हा जो तुमचा आरके स्टुडिओ जो झाला ना, काय होतं पूर्वी चेंबूरला काय श्रीकांत स्टुडिओ होता. श्रीकांत स्टुडिओ म्हणून 5 एकरचा प्लॉट होता. तर श्रीकांत स्टुडिओमध्ये जागा घेतली यांनी, तुमच्या मास्टर भगवान. मास्टर भगवान हा पहिला ह्याचा मालक, स्टुडिओचा मालक. त्याचा जागृती स्टुडिओ होता. दोघेही राज कपूर आणि हे भगवान मित्र होते. राज कपूरला त्यांनी सांगितलं
की राज कपूरने भगवानला सांगितलं की तुला जर आयुष्यात पुढे येत असेल तर एक सामाजिक चित्रपट करून बघ. तो स्टंट पिक्चर करत होता 38 पासून. त्यामुळे त्याचा जो प्रेक्षक वर्ग होता तो पिलावसा होता. आणि हे मध्यमवर्गीय पिक्चर लागायचे ते ऑपरेसला लागायचे. असं होतं. ते भगवान सांगायचे ना की मला पिलावसवरनं ऑपेरा हाऊसला यायला 13 वर्ष लागली. टेक्निकली जवळ आहे एरिया, पण आणि ह्याला त्यांनी राज कपूरला भगवानने सांगितलं की तुला जर सिनेमा इंडस्ट्रीमध्ये मोठा प्रोड्युसर व्हायचा असेल तर स्वतःचा स्टुडिओ पाहिजे. आणि नुसतं स्टुडिओ नाही, श्रीकांत स्टुडिओमधला जो भाग होता 2 एकराचा 3 एकराचा तो आरकेला भगवानने दिला. राज कपूरकडे पैसेच नव्हते. वाल्मिकी पिक्चर केला, त्यात भाजी पेंढारकरांचा पिक्चर होता, नारद होता. वाल्मिकी केला. तर त्याच्यामध्ये काय झालं की छोटासा रोल होता, पण त्याला त्यांनी 4000 रुपये दिले. तर पृथ्वीराज कपूर पैसे घेऊन परत गेले त्याच्याकडे की बाबा हा एवढा माझा पोरगा आहे, त्याला 300 रुपयावरती हा काम करतोय, याला तिथं 4000 रुपये तुम्ही त्या का दिले. तर तो तसं नाही आहे. पृथ्वीराज कपूरची जी बायको आहे ती भाजीनं भाऊ म्हणायची, हा माझा भाचा आहे म्हणाला. मी हिरोला नाही दिलेत पैसे, मी भाच्याला पैसे दिले. आणि ते 4000 रुपये आहेत ना ते त्या आरके स्टुडिओसाठी टोकन म्हणून पहिले ते. पण त्याचा पहिली जी कुदळ मारली ना तर राज कपूर नाही त्याला पाया पडायला भाजीचा पाया पडायला कोल्हापूरला गेले. असं होतं. राजकारण्यांना हे दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला तेव्हा काहीतरी नियम होता म्हणे की सरकारी बँकेचं तुमच्यावर कर्ज नाही पाहिजे. हो, ते पुरस्कार घेण्याआधी मग त्यांनी काहीतरी तो स्टुडिओचा भाग विकला का गहाण ठेवला काहीतरी. नाही, हे जे घराया मेरा परदेशी आहे ना ती स्टुडिओ घेतलेला आहे. त्याला फक्त भिंडी छप्पन बिंपर काहीच नाहीये, जस्ट घेतलेलं आहे. ते पहिलं गाणं तिथे रेकॉर्ड झालेलं आहे. पण मुद्दाम बघा साईड बिंडी बघितला ना तुम्ही, स्टुडिओ तयार नाहीये, नुसती मोकळी जागा आहे, बाजूला पत्र आहे. बस 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 उघडच आहे, सिक्वेन्स ओपनच आहे, ओपनच आहे. कलरिंग केलं असेल ते असं. ललिता पवारची सगळं तो का राहिला तो प्रश्न, ललिता पवार आणि भगवान. ललिता पवार आणि भगवान हिम्मते मधला पिक्चरचं शूटिंग झालं होतं. आता जो कांदिवली एरिया आहे, कुठचं नगर आहे ते कांदिवली, त्या ठिकाणी हे होतं, तलाव होता. त्या तलावावरती शूटिंग चालू होतं. धाणुकरवाडी जो प्रकार आहे एरिया आहे ना तिथे तलाव होता आणि थंडीचे दिवस होते. आणि ती ललिता पवार आंघोळ करते आणि तिला तलावातून बाहेर काढता शॉट होता. तर त्याच्यामध्ये काय असतं, तो नायक असतो तर त्याला मारतो. तर ही फटकळ बाई एकदम ती बोलायची ना, मी स्वतः ऐकलेलं बाईचं बोलणं. ती वी शांताला शांत्या म्हणायची, शांत्या क्या भाजी पिंडा हे भाऱ्या. टिपिकल गावचे गावरान म्हणजे ग्रामीण एकदम. तर त्यांनी काय केलं, हा कचरा मारतो. भगवान पेलवान होता तो, हो पेलवान चापटी कशी मारताय, तो मुस्काडीत मारायचा सीन आहे. त्याला भडकवलं त्याला. आता एक तर भिजलेली बाई आणि थंडीचे दिवस, पेलवान होता मुस्काडी दिली तर इकडची शीर तुटली ती आणि रक्तप्रवाह बंद झाला. ते डोळ्याला बारीक त्याला डोळ्याचा तिने खूप उपयोग करून घेतला. अरे त्याच्यावर मला वाटतं त्यावेळी ती अंबू नावाने अंबू सबून नाशिकची होती. मुंबईमध्ये तू आता जुन्याचं कलेक्शन करतो ना, कळलं, जुना रेकॉर्ड वगैरे हे करतो ना. तर ही जी होती ना ललिता पवार, तिचे सेक्सी फोटोग्राफ होते कामुक मासिकांवरती, मुद्दाम शोधून काढ. 30 सालच्या पर्यंत चंद्रराव पवार आणि अमू मासिक, सावट मासिकाच्या कव्हर पेजवरती तिचे फोटो आहेत. अरे एकदम प्रसिद्ध होती. माझ्या एका दुसरा मी पाठवत होता माहिती, ती करत होती त्याला काम. नंतर कॅरेक्टरही छानच केले. जगल्या फारच सुंदर केला. या शेवटच्या कालखंडामध्ये युनिव्हर्सिटीला माझ्या सख्या काकाच्या घरी ललिता पवार जमानबाग म्हणून आहे परळला, त्या जमानबाग लेन मध्ये राहत होती. तर तिला राहायला कोण घर देत नव्हतं मुंबईमध्ये. त्या पवारने तिला दिले. त्या पवारच्या घरात राहणारी पवार म्हणून ती पवार झाली, म्हणजे पवार झाली. तिचं लग्न झालं नाही का? तिचा हनुमान प्रसाद, अरे भैया होता त्या नवरा.
हनुमान 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 म्हणून. तर रेस्कोर्सच्या नादामध्ये गेली ती सगळी इस्टेट ती गेल्यानंतर मुलगा पण आहे, उचललं त्या नव्हतं. मुलगा होता त्याला पण त्यासाठी ते पिक्चरवर प्रोड्यूस केला हो. पण तो पिक्चर चालला नाही त्याला शेवट. शशिकला पण तसंच. शशिकलाचं काल सांगितलं आपण नाही नाही, आज सांगा की काही. हरकत नाही हरकत नाही हा. सोलापूरची भवानी अशी काही मोठ्याही नाहीये. नाही पण ते काय म्हणते ट्रॅजेडीज कम आहे एवढ्या चांगल्या. पण तो किस्सा चांगला आहे, बरेच जण नव्हते का आले. हा. खिडकीतला सीन सांगा. हा आरती पिक्चर होता आरती आणि मी नेमका सोलापूरला आलतो. आरती तिथे लक्ष्मी टॉकीला लागला होता 62-63. तर त्याच्यामध्ये काय आहे की प्रदीप कुमार आणि मीना कुमार ही नवरा बायको आहे. प्रदीप कुमारची ही बहीण आहे, नणंद आहे. त्या दोघांचे डायलॉग चालू असतात, म्हणजे काय बोलत असतात. खिडकीच्या मागे शशिकला उभी असते आणि हळूच कांद्यानं ऐकत असते. तर थिएटरमध्ये शांत पिन ऑफ सायलेन्स होता. मागून कोणतरी ओरडला आहे, अरे जरा हळू बोला की ते मागून सोलापूरची भवानी ऐकते. आणि नंतर तिथं नाव भवानीच झालं पाहिजे. सोलापूरचे लोक मात्र असं कमेंट खूप करायचे. आम्ही सुरुवातीला सिंगल स्क्रीनला पाहिलं ईशा देवलचा त्या हेमामालिनीचा पहिला पिक्चर आला ना, तेव्हा मागून जरा मायकडे जाऊन ऍक्टिंग शिकून ये. अजून एक पैसे उधळण्याची पद्धत खरी कुठे सुरू झाली तर तो किस्सा जरा बिल्ल्याचा एकदा होऊन होती ते काल लोक नव्हते. अल्बेला चिल्लर कशी तरी झाडून कसे पैसे गोळा केले ते काय झालं. अल्बेला पिक्चर रिलीज झाला ना पहिल्यांदा रिलीज तो 51 साली झाला. 51 त्याला विशेष चालला नव्हता. 51 जेव्हा नवीन होता ना, आणि काय होतं ना की ग्रँड रोड गिरगाव साईड आहे ना, तिथे त्या लोकांना भवन माहितच नव्हतं कारण त्याचे पिक्चर झाल्याची बिला होता. तो स्टंट पिक्चरचा अल्बेला पहिला त्याचा सामाजिक पिक्चर आला. सामाजिक पिक्चर बघणारे त्याचे प्रेक्षकच नव्हते, लोकांना माहितच नाही. त्याच्यानंतर काय झालं 74 मध्ये त्याची आर्थिक परिस्थिती खालावली. तर त्याला पैसे पाहिजे होते. त्यांनी काय केलं, आपलं पिक्चरचे राईट ठेवून रणजित भुतकरकडे 5,000 फक्त घेतलेले. हा अतिशय जेंटलमन मनुष्य. मी त्याला भेटलोय. त्याचा जो पिक्चर काढला त्याच्यात भगवानच्या मुलाचं नाव पण अरुण आहे, माझं नाव पण अरुण आहे. तो अमेरिकेला होता. मी पिक्चर काढला ना परवा एक अल्बेला, त्याचा मुहूर्त माझ्या घरात झाला सगळं. तरी हे घेतलं तुम्हाला 5,000 सुद्धा काय अख्खा पिक्चर देऊन टाकला 5,000 रुपये ना. 1 वर्षाची राईट होती. 74ला पिक्चर लागला, तो इम्पिरियल लागला. पहिला लागला तो पण इम्पिरियल झाला. 74 मध्ये लागला तो पण इम्पिरियल झाला. तर आमच्याकडे पद्धत कशी असायची, आम्ही 40 मुलं 30-35 मुलं एकत्र जायचं. 5,000 देखील 18,000 पहिले 2-3 रो गँगच्या गँग जायचं सगळं. आम्ही सगळी मुलं गेलो होते बाकडे पकडून अडवून. मी बसवतो ना, पिक्चर अंधार पडला, न्यूज चालू झाल्या, माझ्या बाजूला एक म्हातारा चाचा येऊन बसायचा. तिला दिसला आता हातात पिशव्या. म्हटलं काय करतोय. तर गाणी सुरू झाली, चोराचे उघडके चालू झाला. पहिल्यांदा पहिले थोडेसे उधळले पैसे. त्याच्यानंतर बोली सुरू दिली की खोटे झालं ना, त्यांनी मोठी काढून ती त्यांनी काय केलं, म्हणजे काय करतोय काय बघितलं. गँट्रोडला डिमल्यांच्या समोर सोडा वॉटर फॅक्टरी होती पडवली. तर सोडा वॉटरच्या बाटल्यांचे रिकामे बिल्ले काढलेले बिल्ले ते त्यांनी पिशव्यात भरले आणि बिल्ले फेकत होतो. बिल्ले जमिनीवर पडले तर अंधारात काय होतं ना, सगळ्या नाणी पडल्याचा गावात. तर लोकांनी खिशातले पैसे जेवढे ते पुढे उधार चिल्लर संपली नोटा आणि लोक नाचायला लागले. त्या सिनेमापासून पद्धत. त्याला काय करायची लोक की पडदे उघडायचे, दरवाजाचे पडदे काळे पडदे असायचे ते बाजूला करायचे, व्हॉल्यूम वाढवायचा, ऑपरेटरला दम. हे गाणं असं या नॉर्मल याच्यात नाही, आम्हाला मोठ्या आवाजात पाहिजे, रस्त्यावरती आलं पाहिजे. थिएटरमध्ये नाचायचे, रस्त्यावरती फुटपाथवरती पण नाचायचे लोक. पिक्चर संपला हे झालं, हा उठला त्याच्या झाडू पण आणला होता त्यांनी. आता पिशव्या रिकामी गेले, झाडू मारून सगळे पैसे गोळा केले. दादा बोलताय पैसा वसूल पिक्चर. अच्युत बडबोलेंच्या पुस्तकात एक बॉक्स ऑफिसचा तसा उल्लेख आहे की त्या जुन्या काळात एक डोअर कीपर घेऊन बसायचा, त्याच्यात टाकायचं असं. तिकीट बुकिंग वगैरे काउंटर राहायचं नाही, पण मग तो डबा ठेवायचा कुठे सगळे आल्यावर. मग त्याच्यावर हल्ला करून लोक त्याचा बॉक्स चोरी करायचे. आमच्याकडे काय होतं, गिरगावमध्ये सेंट्रल सिनेमा म्हणून पोर्तुगीज चर्चच्या नाक्यावर, आणि जयश्री गडकड होती ना, ती राममोहन शाळेची होती आणि थोडीशी म्हणजे जस्ट 5 मिनिटं अंतरावरती सेंट्रल पासून ती राहत होती.
तर गाठ पडली ठकाठका तिचा पहिला पिक्चर. आता ही हिरोईन पिक्चरची आणि ती हवेत ना म्हणजे 15 दिवस आधी जाहिराती वगैरे सुरू झाल्या. ही पोरगी नवीच होती हवेत. माझा पिक्चर आहे राममोहन शाळेतल्या मैत्रिणीनं गोळा केला. चला तुम्ही माझी पोस्टर दाखवली म्हणून त्याला घेऊन आली ती वर्गातल्या मैत्रिणींना. सेंट्रल सिनेमाला आली. गुरख्याने बघितलं. तिला वाटलं आता हिरोईन म्हणणार मला सला मारते माझं कौतुक करते ना. त्यांनी तिला हात घेतलंच नाही. दाराच नाही ओढलं. ते म्हणजे सला शाळेला दांडी म्हणून पिक्चर बघायला आलात का. तो उलटा ओरडला त्याला आणि हाकलून दिला. 15 दिवसाने आता हे आहे ना त्याच्यामध्ये काय होतं हा होता राजा वर होती चांगली स्टारकास्ट होती. ही नवीनच होती हिचा. तर तिने विचार केला की आता मी हिरोईन थिएटरला जायचं पायी चालत ती 5 मिनिटं झाली असती. पायी चालत कशी येणार आणि 5 मिनिटासाठी टॅक्सी. पण नाही टॅक्सी फिरून आली. पण टॅक्सीने उतरली तिथे. चला हिरोईन आली. तो गुरखा आला. गर्दी झाली तिकडे हे झाली. त्या गुरख्याने बघितलं ही खाला आली पोरगी. ओळखलं का मला आता. हो गुरख्याने सलाम मारला तिला. ती 10 रुपये काढून दिले. त्या काळात म्हणजे 57 साली 10 रुपये त्याला दिले बघतील. आत्ता अंधारचा विषय झाला. जर अंधार म्हणलं तर गुरुदत्त आणि अबरार आलवी बद्दल गुरुदत्तचे दुसऱ्या आठवणीत सांगेन तुम्हाला. दुसऱ्या आठवणीत काय गुरुदत्तचे काय होतं. अल्लाउद्दीन खान साहेब होते आणि उदयशंकर होते. ते अल्मोडाला त्यांच्या क्लासेस होते. गुरुदत्त 40-42 मध्ये तिघे त्यांच्याकडे डान्स शिकवतो. तिघे डान्स शिकवतो. कोण कोण होतं माहिती. एक गुरुदत्त शिकत होता. दुसरा म्युझिक डायरेक्टर प्रेम धवन शिकत होता. आणि तिसरा उदयशंकर ऑर्केस्ट्रा होता. नाही त्यांचे डान्स शिकत होते. आणि फिल्म डायरेक्टर आहे बघा काय मुखर्जी. हे तिघे त्यांच्याकडे शिकत होते. हे पासआउट झाले. शशधर मुखर्जी नाही सांगतो मी आठवण. हे तिघे शिकत होते. हे पासआउट झाले 42 मध्ये. पासआउट झाल्यानंतर ते कोरिओग्राफर आहेत ना हे डान्सरच आहेत ना. तर त्यांनी काय केलं कोरिओग्राफी कंपनी चालू केली. म्हणजे सिनेमाला याच्या आधीची गोष्ट नाही. आणि एका जजच्या पोरी होत्या 2. त्या डान्सर म्हणून त्यांना गेला तिला शिकवलं. आणि त्यांचं नशीब असं की तो प्रोड्युसर होता ना त्यांनी एखाद्या अतिप्रसंग केला. जयच्या पोरी होत्या. पोरी यांच्या मागे इंडस्ट्री सोडून पळाले. त्याच्यानंतर आयुष्यामध्ये डान्स केला नाही ते. मग नंतर प्रभात मध्ये झाला लाखाराणी वगैरे केलं. ते नंतरच्या गोष्टी. पण हे ओरिजिनल कोरिओग्राफरच होते तिघे जण. काल आपण बोलता ते गुड्डीतला प्रसंग सांगत होता. तो तू जरा सांग. पायचे पण तसं ते लक्षात येत नाही. आणि ते आपल्याला माहित आहे म्हणून. पण ते सांग तूच सांग. रवी प्रकाश कुलकर्णींनी सांगितलेलं आठवतं का. मास्टर निसारचा किस्सा म्हणजे काल एकानं खालून प्रेक्षकातून प्रश्न विचारला की एवढी धनाढ्य माणसं शेवटी कफल्लत का होतं. आणि मग मास्टर निसारचं काय घडलं. बऱ्याच लोकांच्या बाबतीत झालंय. पण तुला दुसरा सांगतो मी. डॅनी होता. डॅनीचा इंटरव्ह्यू केला. मला याचं पण आठवण केलं. नंतर साधनाचा पण सांग आठवण. डॅनीचा चोपडाचा पिक्चर होतो ना त्याच्यामध्ये डॅनी अपंग आहे. धून मध्ये तर डॅनीला फोन केला होता. डॅनीने मला गप्पा मला बोलला. 60-61 साली म्हणजे बघ डॅनी सिक्कीमचा आहे. तो दिसतो चायनीज सगळा पण सिक्कीमचा आहे. तो पुण्याला त्याने ऍडमिशन घेतली. त्याचं नशीब असं 61ची बॅच 62ला चायनाचं वॉर चालू झालं. आणि हा पुण्यात फिरायचा आहे. चिनी म्हणून लोक दगड मारायला लागले त्याला. विचार कर सिनेमातला हिरो पण त्याला घरात बंद. तो एज्युकेशन इतके हाल त्याचे तिथे चायनीज म्हणून तुम्हाला सगळी मुलं जायची पुण्यात फिरायला. हा म्हणता घरात बंद आहे. साधना मी चोपडाचं पुस्तक लिहित होतो ना सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेतला. तर साधनाला फोन केला. मला नाही मी ह्याला सांगितलं चोपडानं सांगितलं भाऊ मी साधनाला कॉन्टॅक्ट करतोय पण ती मला अपॉइंटमेंटच देत नाही काय करायचं. तो म्हणा नाही मी बोलतो म्हणून. त्याने ऑफिसमधून फोन केला तिला. ती बोली साधनाच्या घरी गेलो. खायला चालू होती ती. आतमध्ये तिची बेडरूम आहे. मध्ये त्या दरवाजाला पडदा आहे. मी हॉलमध्ये. ती माझ्या समोर आली नाही. मी म्हणलो तुम्ही बिझी आहात का. तुम्ही मला म्हटलं अपॉइंटमेंट देतं मला बोलायचं होतं. म्हणजे खरं सांगू का तुमच्या मनात माझ्याविषयी जी कल्पना आहे ना ती तशीच राहू दे. आता तुम्ही जर मला बघाल किंवा ऐकाल तर
तुम्हाला मी साधा वाटणार नाही. विश्वास ती शेवटपर्यंत ती त्या खोलीच्या बाहेर नाही आली. आतूनच काय बोलायचं असेल आतून बोल. तुम्ही त्या मूडमध्येच नाही. तिला थायरॉइडचा खूप इव्हन सुचित्रा सेन पण शेवटी समोर यायची. आणखी एक गंमतशीर किस्सा सांगायचा आहे. डोळ्याला हिमोरेज व्हायचे, अंधातून आलं. थोडंसं हे आहे म्हणजे घडलेलं सांगतो तुम्ही तर. मी इंटरव्ह्यू गेलो अमिताचा फिल्मिस्तानचं पुस्तक होतं. तोलाराम जालन फिल्मिस्तानचे मालक कोणी बघितलंय कधी किंवा काय ऐकलंय त्याच्यात? नाव ऐकलेलं जालन नाव ऐकलंय पण हा फार मारवाडी. याचा कपड्याचा व्यापार होता. कपड्याची गिरणी होत्या. टी जालन होतं इथे. हा तोलाराम जालन. 28 मध्ये फिल्मिस्तान स्थापन झाल्यानंतर हा पार्टनर म्हणून आतमध्ये आला आणि मग लोकांची शेअर तो घेत गेला. हा कपड्याचा व्यापारी. उंची 5 फूट 2 इंच वगैरे. कारण एक पोतं कसं असतं ना तसं पोत्यासारखा देह. काळा कुळकुळीत कोळशासारखा. ही त्याची हिरोईन. मी अमिता आल्यानंतर त्यांनी बाकी सगळ्या बाहेर पडल्या. अमिता त्याच्यापासून म्हणजे तुझं शमी कपूरचा पिक्चर तुमचा नाही देखा हे सगळं चालू होतं. तर मी पुस्तक करत होतो. त्याच्यात त्यांचा जो नोकर आहे ना फिल्मिस्तानचा तोलाराम जालनचा, तर तोलारामची आई वाढली ती काहीतरी. हा लोक ते 10 दिवस करून हा ऑफिसमध्ये बसला होता. बोला एक काळा कुळकुळी कोळशासारखा आणि चमन गोटा केलेला आहे तो नोकर त्याचा चहा घेऊन गेला. ती रिव्हॉल्विंग चेअर त्यांनी फिरवली. झालं कमी कमी म्हणून गेलं. त्याने प्लेट खाली टाकली. आता त्या कब्बशी खाली पडली त्या माणसाला बघून. तर मी हिला विचारलं की तू त्याची हिरोईन ना अमिताला, तर म्हणा तू कशी त्याच्यावर राहिलीस का? त्याची हिरोईन म्हणजे पर्सनल ह्याच्यात पण लाईफ मध्ये पार्टनर म्हणा हा असा काळा डुस्त मनुष्य तर तू कशी राहिली शेडे? ती म्हणून मी दिवसा थोडी जात होते. पैसे दिले की झालं. दो आखे बाराची काही आठवण कुठला दो आखे बारा. हा दो आखे बाराचं कारचा बर्लिन बंदराचा सांगितलं. त्याच्या अगोदर 2-3 आहेत. दो आखे बारात जरा बैलगाडीचं सह्या छुटोंग बडा ते काय झालं परत येईल ते यांच्यासाठी. पहिला निशिंग मारलेला वगैरे काहीतरी. तर ते काही इंटरेस्टिंग हे नाही. आपल्या या सगळ्या किस्से वगैरे हे सगळ्या बात झाल्या अनंत आहेत तुमच्याकडं हे खरंच आहे. पण चित्रपट विषयक लिखाण त्याच्याकडं आपण थोडस वळलंय. कारण नेमकं या प्रकाराला ज्या गोष्टी गॉसिप मॅगझिन्स काय इतिहास पण सांगतो मी तुला. पण सिरियसली चित्रपटांवर लिहिणारे हा काळ थोडासा नंतरचा आहे. थोडासा नाही बराच इतिहासच सांगतो तुम्हाला. सिनेमाचा मुखपटाला हे झाली ना सुरुवात झाली तर 22-23 पहिला मनुष्य होता भालजी पेंढारकर क्रिटिक होते. सिनेमा बनवायच्या आधी सिनेमावरती लिहित होते, मुखपटांवरती लिहित होते. त्यांचे लेख त्याचे होते. बाबूराव पटेल नंतर आले. पण काय म्हणजे ही जी लिखाण आहे ना ह्या लिखाणाला आधी सिनेमालाच कोण म्हणजे मध्यमवर्गीय सिनेमा बघणं हे त्या काळात शिष्टसंमतच नव्हते. मी लाईनच आहे गाणं बजावणं सुद्धा चालत नव्हतं. गाणं बजावणं करणारे म्हणजे नजरेतून उतरलेली माणसं असं होतं. आता काय झालं आता गेली 25-50 वर्ष त्याला थोडा रिस्पेक्ट मिळाला. मराठी चित्रपटांवर लिहिलेली तर पुस्तकं नाहीच जास्त. हिंदीवर थोडी तरी आता लिहायला लागली. मराठी चित्रपटांच्या अशा काही गोष्टी कथा नाही असं फारशी काही पुस्तकं नाही. काय आहे याच्याकडे अभ्यास म्हणून बघणं हा प्रकारच नव्हता ना. आमच्याकडे बुरहानपूरवाला होता. तुम्ही बघितले हे गाण्याची तिकीट हे काढायचा तो सगळ्या विचार करायचे. 4 गाण्याची आणि काही हे गाण्याची पुस्तकं काढायचा. कथा बुरहानपूरवाला आणखी बद्रिकाचवाला हा बस बांबूच्या ह्याला अडकून विकायला यायचं बरोबर बाहेर. तो खरा हुशार. नाही माझं काय गंभीर लिखाण आणखी लोकांनी देखील त्याच्याकडे आदराने बघितलं असा जो असा मला माधव मोळकर पहिले त्या काळामध्ये होते की त्यांच्या लिखाणाकडे काय होतं हे तुझा काय नाव सावकार नाही रसरंगाचा पण
इसाक मुजा. इसाकडे नॉलेज आहे ना प्रचंड, पण ते पुराचं पाणी असतं ना रंजकपणा नाही, नॉलेज आहे. अहवाल वाचन. हा नाही, इसाक मुजारची मुलाखत घेतली होती की आपण दोघंच होतो. इसाकडे काही नॉलेज प्रचंड, प्रत्यक्ष तशी साक्षीदार होते. मी जेव्हा लिहायला लागलो ना तेव्हा मी 2 गोष्टी केल्या की व्हिज्युअल, मी त्याच्या व्हिज्युअल दाखवा किंवा तुम्ही तुमचा स्वतःचा सहभाग असेल तोच प्रसंग, कितीच घटना ऐके व्हिज्युअल लिखाण नाही. पण इसाक मुजावर जेन्युइन माणूस होता. पण रंजकता नाही ना, रंजकता कमी होती, त्याच्यामुळे मागं पडलं. म्हणजे बोलणं पण नव्हतं, म्हणजे रंजक नाही, प्रेक्षणीय पण नव्हतं, बघायला पण प्रेक्षणीय नव्हतं. रामा कुलकर्णी या नावाच्या ग्रहस्थांनी काही लिखाण केलेलं आहे खूप आधीच्या काळात. माधव मोळकरांच्याही दबा सामंत माहिती होतं ना, दबा सामंत तो एजी ऑफिस मध्ये. रामा कुलकर्णींचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये सगळं बहुतेक इंग्रजी चित्रपट, माझ्या कलावंतांना, हिंदी किंवा मराठी असं काही, माझ्या कलावंतांना असं ते बेहरेनकडे नोकरीला होते, गोवा बेहरेनकडे. तो राजा. बर, ते मला माहिती आहे, मी प्रत्यक्ष भेटलो त्यांच्या ऑफिसमध्ये, ते ऑफिसमध्ये रावांना. मधोशचा किस्सा, मधोश कुणी लिहिला नाही, असू दे, डाटा म्हणून द्यायला काय हरकत आहे. तू मराठी लोकांचं कॉन्ट्रीब्युशन, हिंदी मराठी लोकांचं हिंदी चित्रपट चालू केलेले मराठी कलाकार. पण काय होतं माहितीये का, मी अनेक लोकांची चर्चा केली, यश चोपडा पासून सगळे कथा म्हणतो ना, स्टोरी रायटिंग, कथालेखन आहे ना, हे महाराष्ट्रात होतं. ग्रेट कथालेखक आपल्याकडे आहेत. होय, हिरो म्हणला तर पंजाबी, हिरोईन म्हणलं तर बंगाल, नंतर साऊथ मध्ये हिरोईन. मी असं सिनेमात ठरलेलं आहे सर. आता हिरो मध्ये आपलं सगळं गडी, आपले हिरो म्हणजे गडी. सिनेमात पात्र श्रीमंत दिसायला पाहिजे तो पंजाबीच असतात, आणि त्याची नावं पण शर्मा वर्मा वगैरे असेल. डोक्यावरून पाणी BA पास. नाना पळशीकर ते भिकाऱ्याचाच रोल करणार. नाना पळशीकर, मी कॅटेगरीला होतो. नानांचं लग्न वगैरे केलं, मुलबाळ काहीच नाही. पण नानांचा भाऊ आहे ना, नाना पळशीकरचा, तो JJ स्कूल ऑफ आर्ट्सला डायरेक्टर होते तिथे, आणि त्याच्या मुलाला कॅटेगरीला ऍडमिशन पाहिजे होती. तर ओळख कारण माहिती आहे, मी सिनेमात आहे ना, अनामिकामध्ये राहत होते पवईला, माझं जाणं येणं होतं. तो डायरेक्ट माझ्या पुतण्याला ऍडमिशन पाहिजे, आपण जाऊया. आणि हे सूट मध्ये म्हणलं, कोण तुम्ही? नानाला असं बघायची जवळ डायरेक्टली वाढलेली, अरे हा काठी बिठी घेऊन चल आपण जाऊया. अरे मला इम्प्रेशन नको पडायला, तर मला कॅटेगॉरी विकारी म्हणून बाहेर काढतील म्हणाले. अलीकडे पुस्तकं आली आहेत, बरेच जण लिहायला लागले. कणेकरांचं तुमचं किंवा सनगिरींचं तुमचं कधी असं कम्युनिकेशन? कणेकर माझे हे 5 वर्ष मोठा. अच्छा. सनगिरी आम्ही सेम 50चा जन्म. कणेकर 75च होते. नाही 82 होते. 43चा जन्म. 43चा. गाठी भेटी तुमच्या व्हायच्या का? रेग्युलर. माईला नंतर त्यांना पाठीचा त्रास व्हायचा, चालता वगैरे येतं, बसायला पण त्रास व्हायचा. स्टँडअप कॉमेडी जरी चालू केलं, पण त्यांचं गाजलं ते गायच्या लाजा जे लिहिलं होतं. काय होतं माहितीये का, की आता इंटरनेट वगैरे झालाय, युट्यूब वगैरे आहे, लोकांना कळलं. आता हे बघते समोर, आम्ही एक रेकॉर्ड मिळवायची ना, एक बुकलेट मिळवायचं तर जीव जायचा त्याला. म्हणजे 70-80 पर्यंत गोष्टी सांगतो, 1970-80 पर्यंत एक गाण्याला चोर बाजारामध्ये आम्ही रेकॉर्डरला घेत जायचो ना, एक गुजराती लोक होते, एका रेकॉर्डला तेवढं ग्रॅम सोनं द्यायचे, इतका असा ब्लॅक चालायचा रेकॉर्डसाठी. गाणी लिहिलेली शब्द सापडायचेच नाही, ते छोटे छोटे पुस्तकं राहायचे. आता सगळं मिळतंय, रेडीमेड मिळतंय, म्हणून लोकांना त्याची किंमत नाही एवढी. आता लिहिणं सोपं झालं. हा, रेफरन्स मिळतात ना. पूर्वी कुठे रेफरन्स मिळत होते आपल्याला? काय असं कणेकर सारखं वगैरे असं कार्यक्रम वगैरे करायचं नाही. काय आम्ही केलं सोलापूरला कधी झालं नाही. एबीपी माझाला त्यांनी पूर्णपणे एक किती 2 वर्ष केलं एबीपीला. 2 वर्ष एबीपीला केलं, त्यावेळी आम्ही जायचो तिथे. सोलापूरला कधी
एबीपी माझाला त्यांनी चित्रपट विषयकच केलं. ती कालची जी फिल्म होती तुम्ही नव्हता का, सुहास बाहुलकरांची पेंटिंग वगैरे जी होती, फ्लॅशबॅक फिल्म पाठवतो तुम्हाला पाहिजे. आपण दाखवलं होतं की नूतनची फिल्म दाखवली होती. नूतनची दाखवली होती पाठवतो तुम्हाला. सगळे सुवासिक असतात. आणि बाकी कोणाला विचारायचं असेल का? हा, अच्छा. तुमच्या 75व्या वाढदिवसानिमित्त एक त्यांची ती कविता होती, जरा या पटकन. ही मूळ रचना इंग्रजीत आहे. अच्छा, तर ओके. तिचा अनुवाद विद्या लिमयने केला. आपला 75वा वाढदिवस तुम्हाला वाचून दाखवतो. इकडे आहे सर. या माईक पुढे आहे. पुढे माईक पण आहे. मला सवय नव्हती. नाही, मला तपासत बघा. या नाही हो ना. माईक आहे. माईक घ्यायचं असं. आवाज पुढे. जीवेत शरदा शतम. वाढदिवस असतात जसे अंतराचे टप्पे, जीवनाच्या चिंचोळ्या मार्गावरचे. वाढदिवस ठेवतात त्या वर्षांची नोंद, ज्यांनी दिले थोडं दुःख आणि पुष्कळ आनंद. नाचत बागत जाय कोणी जीवन पथावरून, कुणी वळणावळणावर भोवळ येऊन पडेल. प्रत्येक टप्पा आपल्याला नेतो दीर्घ प्रवासाच्या अंताकडे. वाढत्या वयाच्या भयानं वाढदिवस मोजायचं का सोडावं? फक्त ते जे उत्तम ते यायचं अजून, आणि मावळतीचं आकाश आहे सुंदर आणि सोनेरी, हे ध्यानात ठेवावं. अंतिम क्षण दृष्टीपथात येतो, प्रत्येक टप्पा बनावा सुंदर. प्रत्येक वेळ देतो त्याची भेट, भरपाई आणि आनंद, त्याची खात्री बाळगावी नाही. माणसावर ते आबासाहेबांकडून शिकावं. त्यांनी आम्हाला पर्सनल मेसेज टाकला की मनोज, तू आणि शिरीष आमचे हिरो आहात. मी माझी पुण्याची केस कॅन्सल केली आहे आणि मी इथं थांबतोय तुमच्या दोघांसाठी. आणि या माणसाने काय केलं काल आबासाहेबांनी, की त्या साक्षीदाराचा भत्ता खिशातून मोडून त्याला तिकडं दिलंय आणि काल एक कार्यक्रमाला राहिले. हे असे तुमचे सगळे रसिक आणि चाहते. आजची आठवण महत्वाची.